ओम श्री परमात्मने नमः। अथ एकादशोऽध्यायः। अर्जुन उवाच। श्लोक क्रमांक 36। स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रवृष्यात्यनुरज्यते च जगत्प्रवृष्यात्यनुरज्यते च जगत्प्रवृष्यात्यनुरज्यते च रक्षांसि भीता दिशा द्रवन्ति रक्षांसि भीता दिशा द्रवन्ति रक्षांसि भीता दिशा द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घा सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घा सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घा ताने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रवृष्यात्यनुरज्यते च रक्षांसि भीता दिशा द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घा ताने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रवृष्यात्यनुरज्यते च रक्षांसि भीता दिशा द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घा ताने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रवृष्यात्यनुरज्यते च रक्षांसि भीता दिशा द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घा। येथे स्थाने पद पुढे व मागे दोन्हीकडे आले आहे। भगवंतांनी 32व्या 33व्या व 34व्या श्लोकात जी गोष्ट सांगितली होती तीच गोष्ट या श्लोकात सांगितली आहे। त्यासाठी अर्जुन म्हणतो की प्रतिपक्षातील सर्व योद्धे माझ्याकडून हातून मारले गेले आहेत, तू केवळ निमित्त मात्र हो असं जे आपण म्हटलं आहे ते अतिउत्तम कथन आहे। आपल्या नाम गुण इत्यादींचं कीर्तन करण्याने जगत आनंदित उल्हासित होत आहे आणि राक्षस लोक भयभीत होऊन पळून जात आहेत। जे काही होत आहे ते योग्यच आहे। आपल्यामुळेच ही लीला होत आहे, माझ्यामुळे नाही। हरये नमः हरये नमः हरये नमः। आता 37वा श्लोक घेऊया। कस्माच्चेतन्मरेन्महात्मन् कस्माच्चेतन्मरेन्महात्मन् कस्माच्चेतेन नमेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यधिकर्त्रे गरीयसे ब्रह्मणोऽप्यधिकर्त्रे गरीयसे ब्रह्मणोऽप्यधिकर्त्रे अनंत विजयं देवे जगन्निवासा अनंत विजयं देवे जगन्निवासा त्वमक्षरं सदसतत्परं यत् त्वमक्षरं सदसतत्परं यत् त्वमक्षरं सदसतत्परं यत् कस्माच्चेतन्नमरेन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यधिकर्ते अनंत विजयं देवे जगन्निवास त्वमक्षरं सदसतत्परं यत् कस्माच्चेतेन नमरेन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यधिकर्त्रे अनंत विजयं देवे जगन्निवास त्वमक्षरं सदसतत्परं यत् कस्माच्चेतेन नमरेन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यधिकर्त्रे अनंत देवे जगन्निवास त्वमक्षरं सत् असत्तत तमक्षरं सत् असत्परं तत्। 9व्या अध्यायात आलेल्या सदसतच्या अहम पदाने व येथे आलेल्या सदसत तत्परम यत् पदाने परमात्म्याच्या सगुण रूपाचे अनंतात समग्रता सिद्ध होते। सत आणि असत दोन्ही सापेक्ष असल्याने लौकिक आहे आणि तो यांच्याहूनही पलीकडे आहे, तो निरपेक्ष असल्याने अलौकिक आहे। लौकिक व अलौकिक दोन्हीही परमात्म्याची रूपे आहेत। मतपत्रम ज्ञात किंचिदस्ति धनंजय। सगुणाच्या समग्राच्या अंतर्गत निर्गुण येऊ शकते, परंतु निर्गुणाच्या अंतर्गत सगुण येऊ शकत नाही, म्हणून निर्गुण हे एकदिशीय होते, अर्थात त्याच्या अंतर्गत सर्व काही येत नाही, पण सगुणाच्या अंतर्गत सर्व काही येते, बाकी काहीच राहत नाही। म्हणून सत ही आपणच आहात व असत ही आपणच आहात। सत असत होऊन जे काही आमच्या मनात येते
तेही आपणच आहात. अनिर्वचनीय तत्वही आपणच आहात. आपल्याशिवाय कोणीही झाले नाही, कोणीही नाही आणि कोणीही होणार नाही. केवळ आपणच आहात. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.